कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्या कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, याच्या आधी जी व्हिडिओ पाहिली असेल तुम्ही कोकणातील शिमग्याची पहिली होळी. आणि मित्रांनो, होळी लागली ना, पहिली होळी लागली ना की मित्रांनो प्रत्येक कोकणातील प्रत्येक गावोगावी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची मित्रांनो रूढी परंपरा असतात. आणि त्या रूढी परंपरामध्ये सर्व मित्रांनो या सर्व त्यांच्या चालीरीती प्रथा सर्व चालत असतात. आणि आज आपण मित्रांनो चाललो आहे मित्रांनो दापोली तालुक्यातील कळंबट या गावी मित्रांनो एक जागृत देवस्थान श्री धावजी देवस्थान इथे मित्रांनो पहिली होळी लागल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी मित्रांनो लगेच त्या मंदिरातून मित्रांनो पालखी निघते धावजी देवस्थानाची. आणि मित्रांनो हे जागृत देवस्थान असल्यामुळे मित्रांनो ही पालखीनं त्यांच्या गावाच्या बाहेर म्हणजे वेशीच्या बाहेर खूप ठिकाणी फिरते, खूप गावोगावी फिरते. आणि मित्रांनो आज ती मंदिराच्या बाहेर पालखी निघेल धावजी देवस्थान, तर आज ते बघण्यासारखं असतं. आपण दरवर्षी जातो, आज देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तिथे येणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल नवीन असलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती ना आता शिमगोत्सवाचे मित्रांनो खूप व्हिडिओ असतात, रेग्युलर चालू राहणार आहेत. यामध्ये मला पालखी, नकटे, शंखासूर, गोमूचा नाद असे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलला नक्की कंटिन्यू बनून राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता मी आमच्या घोटणीवरती आहे, आता इथून निघतोय कळंबट या गावी. आता बाहेर रोडनी जाणार आहे. आणि मित्रांनो होत आहे बाईकने चाललो आहे. तर जातेवेळीचा प्रवास नाही दाखवणार, डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊया आणि मग सर्व मित्रांनो माहोल पाहूया. तर सर्व बघण्यासारखं असणार आहे. चला व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा दावे मंदिराच्या इथे. चला तर मंडळी आपण आता आलो आहे मित्रांनो दापोली तालुक्यातील कळंबट या गावी. आणि व्हिडिओच्या मी इंट्रोला पहिला बोललो होतो आपण डायरेक्ट मंदिराच्या इथेच जाऊन भेटूया. तर आता माझ्या पाठीमागे बघत आहे श्रीदेव धावजी देवस्थानाचं मंदिर आहे, हे बघा. आणि आता माझ्यावर आहेत मित्रांनो हा कोकणी आदित्य आणि विनोदी कोकणकर आदित्य. आणि ह्याचे मित्रांनो सध्या इंस्टा रील आणि रील्स खूप व्हायरल होत चाललेत. आणि मी याला प्रथमच भेटतोय. तर आता मित्रांनो आम्ही तिघेजण युट्यूबर आहोत आणि आता मंदिरामध्ये जाणार आहोत सर्व मित्रांनो. तर आता आपण मित्रांनो मंदिरामध्ये जाऊया आणि सर्व मित्रांनो पालखीची सजावट आणि सर्व पारंपरिक वाद्य सर्व काही आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला मंदिरामध्ये भेटूया. चला
आत्ताच मित्रांनो आपण मंदिरामधून जाऊन आलो. धावजी देवस्थान आणि इतर मित्रांनो देव आहेत ना, सर्वांचं मित्रांनो आपण दर्शन घेतलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इकडे बघताय सर्व गावातील मंडळी इकडे आता पालखीची सजावट करत आहेत. मंडळी तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मंदिरामधून पुजारी आहेत ते दुपार आणि त्याच्यानंतर परत फुलं घेऊन आणि ढोल घेऊन बाहेर पडतात. ते तर कुठे जातात तर मंदिराबाहेर मित्रांनो धावजी देवस्थान मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर मित्रांनो त्यांचं दाखमाता देवीचं पाषाणरूपी स्थान आहे तिथे जातात आणि दुसऱ्या ठिकाणी 2 ठिकाणी जातात. तर तिथे जातात तर देवीला असं सांगण्यात येतात की आता शिमगोत्सव देवाची पालखी धावजी देवस्थानची पालखी मंदिराबाहेर पडेल तर सर्व खेळ्यांना सुखरूप ठेव आणि असं सर्व सांगतात. बघताय आता मंडळी आलेले आहेत. बघताय मंडळी पारंपरिक वाद्याची किती भर पडली बघा. मग अशी कमी होते पारंपरिक वाद्य, आता पुन्हा हे वाद्य वाढले बघा. खालोबाजा आहे, नगारे आहेत, असे विविध प्रकार आहेत. आता व्हिडिओमध्ये त्यांचं वादन आहे ते मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. वेगवेगळ्या प्रकारचं हे वाद्य आहे आणि इकडे पालखीची सजावट करतायत. सर्व गावातील मंडळी आहेत. मंडळी इकडे आता पालखीची सजावट करायला सुरुवात केली आहे. मंडळी अजून पालखीची सजावट होते. थोड्या वेळात पालखी सजावट झाल्याच्या नंतर त्यांचं पारंपरिक वाद्य इकडे वाजेल, ते तयारी करतायत. गावातली सर्व मंडळी तयारीत आहेत.
तर मंडळी आता गावातल्या सर्व मंडळी आणि सर्व भक्त मंडळी होती ना त्यांचं दर्शन करून झालेलं आहे आणि त्यांचं पारंपरिक वाद्य आणि जो नाच होता ना गोमूत्र नाच तो देखील झालेला आहे। आता थोड्या वेळात पालखी निघेल आणि हा मित्रांनो धावजी देवाचं खास वैशिष्ट्य मला आत्ताच एक मित्राने सांगितलं आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। हे बघताय हा घोडा आहे ना तो बांधलेला नाही आहे, असाच आहे आणि बाकीचे सर्व देव आहेत ना ते बांधलेले आहेत। तर ह्या घोड्याची जर खासियत अशी आहे किती पालखी हल्ली ना तरी तो घोडा हलत नाही, अशी म्हणजे बघा मित्रांनो पूर्वीपासूनच ही खासियत आहे। बाकी सर्व देव तुम्हाला बांधलेले दिसते पण हा तो घोडा आहे ना बांधलेला नाही, असंच ठेवलेलं असते। जरी पालखी आता थोड्या वेळाने आता बघा तुम्ही पालखी कशा प्रकारे हलवली जाते म्हणजे नाचवली जाते, त्यानंतर तरीसुद्धा तो मित्रांनो तो घोडा हलत नाही, ही खासियत आहे। आणि खरंच मित्रांनो धावजी देवस्थान आपले जागृत देवस्थान आहे। आता यांचं इथे सर्व गावकरी इथे नियोजन करते, सर्व आता गावातील मंडळी एकत्र बसतील आणि मग नियोजन होईल म्हणजे पालखी कशी फिरणार कोणत्या गावी कधी जाणार सर्व नियोजन आता होईल। चला मंडळी आता नियोजन झालेलं आहे त्यांचं। आता इकडे बघताय सर्व वाद्यवाले तयार होत आहेत, पालखी निघेल इथून थोडी नाचवली जाईल।
साडेनऊतून पालखी पुन्हा जे गावं ठरले आहेत त्या गावांकडे मित्रांनो मार्गस्थ होईल. गावातील मंडळी सर्व खेळ तयार झालेली आहे. पारंपरिक वाद्य अजून बघण्यासारखं असतं आणि ऐकण्यासारखं असतं. तर मंडळी इकडे बघताय 2 गाड्या लागल्या आहेत. त्या 3-4 गाड्या आहेत. त्या 2 गाड्या आहेत. एका गाडीमध्ये पालखी असेल आणि एका गाडीमध्ये सर्व पालखीवर असणारे वादन तरी असणार आहेत. आता सानेवर बसले. आता सानेवर इथे ओटी वगैरे भरणार महिला आणि तिथून मग पालखी मार्गस्थ होईल पालखी. चला मंडळी, आता सानेवरून पालखी उठलेली आहे. इथून पालखी निघाल्यानंतर काही गाडीमध्ये प्रस्थान होईल आणि ते गावं त्यांची नेहमीप्रमाणे ठरलेली आहेत. त्या गावांमध्ये जाणार पालखी फिरण्यासाठी. गाडीमध्ये प्रस्थान झालेले आहे पालखी. मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील एक जागृत देवस्थान श्री धावजी देवस्थान. आणि आज मित्रांनो, आज दुसरी होळी आणि दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो पालखी आता मंदिरामधून बाहेर निघाले आणि खूप मित्रांनो माहोल ते बघण्यासारखा होता. अजूनपर्यंत मित्रांनो ह्या कलबड गावातील मित्रांनो सर्व मंडळी आहेत ना, त्यांनी ही खूप छान प्रकारे त्यांनी परंपरा जपली आणि खूप छान वाटलं बघून. आणि माझ्याकडे बघताय आलेला आदित्य, कोकणी आदित्य ना, कोकणकर आदित्य. तर आता आम्ही आता घरी निघतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आता मंदिरामधून पालखी निघाल्याच्यानंतर ते सानेवरती आली. सानेवरती मित्रांनो ओटी भरली महिलांनी आणि आता पालखी पुन्हा मार्गस्थ झाले. त्यांची जी नेहमीप्रमाणे गावं ठरलेली असतात त्या गावांमध्ये पालखी फिरणार. तर आता आम्ही निघतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनलवर का नवीन असतो तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.